त्याचबरोबर एक नवीन काहीतरी इनिशिएटिव्ह आम्ही घेतलेला आहे. तुरीच्या दाण्यांची भाजी जी असते आमटी ती बनवत आहे. ज्यांच्याकडे आता पाटा वरवंटा असतो ते वाटून करतात आणि ती भाजी जास्ती टेस्टी लागते. तर ही बघा अशी दाण्यांची भाजी माझी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. आता आम्ही खूप प्रकारचे सॅलॅड्स इथे बनवलेले आहेत. आपल्याच हातात चम्मच आहे हा, तो स्वतःच टाकायचा स्वतःच काढायचा. आजकाल हे फेवरेट काम झालं आपलं. आणि जसं की तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही एक काहीतरी नवीन गोष्ट सुरू करतो आहे आणि फायनली ते आमचं रेडी झालेलं आहे. नानू मुंगूश कशा करतो नानू मुंगूश. अच्छा, मी एकदम मस्त पोळी एकदम छान गूळ तूप टाकून सगळं असं बारीक करून घेतली म्हणजे तिला खायला सोपी जाते. हे यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि माझा आवाज बसलेला आहे, बसलेल्यापेक्षा थोडासा चेंज झालेला आहे आणि डोळेसुद्धा असे रेड झालेले आहे कारण मला बरं नाही आहे 2 दिवस झाले. पण आज बरं वाटतंय. काल ॲक्च्युली खूप जास्ती तब्येत वाटत होती, म्हणजे ताप आला आणि खोकला खूप झालेला आहे. पण एक एक्सपिरियन्स आला. त्याला ॲक्च्युली पहिल्यांदा तब्येत खराब झाली माझी अनाया झाल्यानंतर. तर कितीही बरं नाही वाटलं तरी थोडंसं उठावंच लागतं आणि एक मनाची तयारी असते की नाही आपल्याला लवकर उठून रेडी होऊन काहीतरी करायचं आहे. कारण अनायाला सांभाळायला फार कोणी इथे नाही आहे आणि रोशन त्याला होईल तेवढी मदत करतोच, पण ऑफिस अँड ऑलमध्ये त्याला फार काही लक्ष द्यायला जमत नाही. तर मला थोडं बरं नाही आहे 2 दिवस झाले, म्हणून मी काही व्लॉग वगैरे पण शूट केले नाही. एवढ्यात खूप इरेग्युलर येत आहेत कारण आधी अनायाची तब्येत खराब होती आणि त्यानंतर माझी. तर जेव्हा जमेल असं वाटतं की आज ओके आहे आम्ही, तर आम्ही व्लॉग शूट करतो आहे. आणि त्यातल्या त्यात आम्हाला गावी जायचं आहे. लग्न आता एक 10 दिवसावर आलेलं आहे, तर त्यामुळे तयारीसुद्धा चाललेली आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये व्लॉग शूट करायला जमत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तब्येतच चांगल्या नाही आहेत. पण अनाया आता एकदम ओके आहे. तिच्या औषधी ज्या होत्या त्या पण संपल्या आणि ती छान झाली. म्हणजे तिला जो लूज मोशनचा त्रास होत होता तो बंद झालेला आहे. आता ते दातांमुळे होतं की काय आम्हाला अजून माहिती नाही, कारण दात तर अजून आलेले नाही आहे. तर मम्मी असं म्हणत होत्या की एक 10-15 दिवसानंतर येतात दातं, जर लूज मोशन वगैरे लागलं असेल तर. मग ओमेटिंग वगैरे तर तेव्हाच बंद झाली होती. 1च दिवस झाली तिला औषध होती, तर मग ओमेटिंग नाही झाली. पण लूज मोशन तिला 4 ते 5 दिवस होतं. आता ते ओके झालेलं आहे आणि ती बरी झाल्या माझी तब्येत खराब झाली. माझा गळा बसलेला आहे, खोकला खूप झालेला आहे आणि काल थोडासा फीवर पण होता. पण आत्ता मला बरं वाटतंय, पण 100% मी ओके नाही आहे. पण आता आम्हाला 2 दिवसात गावी निघायचं आहे, तर पॅकिंग वगैरे सगळं बाकी आहे आणि मी 1 दिवसाआधीच पॅकिंग करायला प्रिफर करते. कारण जर मग काही राहिलेलं असेल, आणायचं असेल, तर आमच्याकडे 1 दिवसाचा बफर असतो. कारण दुसऱ्या दिवशी आम्ही एकदम सकाळीच निघतो, तर दुसऱ्या दिवशी काही घेण्याचा स्कोप नाही. म्हणून मी आज पॅकिंग करणार आहे, प्लस घरातली जी काही कामं. आज ना काय स्पेशल भाजी करणार आहे ती तुमच्याशी मी शेअर करते रेसिपी. तर तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढे. आणि नानूचा ब्रेकफास्ट चाललेला आहे. नानूला बघा ब्रेकफास्ट करायचा नसतो तर बघा कशी पळपळ करते. काय झालं ब्रेकफास्ट का नाही करायचा असतो तुला? आणि बनाना बिलकुल खायचा नसतो आम्हाला आजकाल. तर नानूला आज ब्रेकफास्टमध्ये बनाना दिला. म्हणजे आम्ही देऊन आता तिला 15-20 मिनिटं झालेले आहे, पण 2 घासही झाले नसणार आहे खाऊन. बनाना आजकाल नको असतो आणि तिचा एवढा जास्ती फेवरेट होता बनाना एकेकाळी, आणि आता तिला बनाना नको असतो. पण आता म्हटलं तिला पटकन तेच भरव, मी स्वयंपाक करणार आहे लगेच आणि मग पुढचं बघते काय. आम्हाला आज थोडंसं खूप महत्त्वाचं काम आहे जे की तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवतेच. तर चला आम्ही पहिले ना आज जे सोले म्हणतात किंवा त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते. ॲक्च्युली ते पुण्यात ना इझिली मिळत नाही, आमच्या गावीच मिळतात. पण आता एक रोशनचे फ्रेंड आले होते, त्यांच्या मम्मींनी ते आणले गावाकडनं, म्हणून मग चला त्याची भाजी बनवू म्हटलं. ॲक्च्युली रोशनला सोले वांगे म्हणजे वांग्याच्या भाजीसोबत ते आवडतात, पण इथे ना वांगे पण काही तसे टेस्टी मिळत नाही. आणि आता आम्ही गावी जाणारच आहे, तर म्हटलं आपण तिकडेच खावते. आता इथे मी आमटी बनवते, तर त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते. तर सर्वात आधी इथे ना भाजीची तयारी करून घेतली. त्याच्यासाठी एक इथे मी कांदा कापून घेतलेला आहे, टोमॅटो एक, त्यानंतर थोडा सांबार आणि 3-4 हिरव्या मिरच्या आणि लसण असं सगळं रेडी करते. आणि मग त्यानंतर इकडे दाणे पण काढून ठेवलेले आहे तुरीचे, ज्याला की मला 2 दिवस लागलेले आहेत. म्हणजे जसा जसा वेळ मिळेल तसं तसं थोडे दाणे मी काढले आणि ते दाणे काढायला खूप जास्ती मेहनत लागते, तर कारण खूप छोटे छोटे शेंगा असतात ना त्याच्यामुळे. तर आता इथे ऑलमोस्ट सगळं रेडी झालेलं आहे. मग मी पुढचं काय ते तुम्हाला दाखवते.
दूध गरम करायला ठेवलं. तर सर्वात आधी जे दाणे आहे ना ते मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकते. खलबत्ता खूप छोटा आहे, त्यामध्ये खूप वेळ लागून जाईल करायला. आणि मिक्सरमध्ये पण एकदम अशी बारीक पेस्ट नसते करायची, थोडंसं हलकं हलकं फिरवायचं आणि ती अशी बारीक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर हे दाणे मी यामध्ये टाकले. त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. ही भाजी हिरव्या मिरचीतच चांगली वाटते. थोडंसं लाल तिखट मी वापरेल, खूपच कमी. आणि लसणाच्या कळ्या, तर इथे मी खूप साऱ्या लसणाच्या कळ्या घेतल्या. जेवढा जास्ती लसण तेवढी भाजी टेस्टी होते. आणि त्यातल्या त्यात हा आमच्या घरचा लसण आहे, आमच्या शेतातला, त्यामुळे याची भाजी तर खूपच छान होते. आणि माहितीये का, या गोष्टीचा खूप फरक पडतो. भाज्या कुठल्या आहेत, ज्या पण गोष्टी आमच्या गावाकडच्या असतात, म्हणजे लसण म्हणा, की आम्ही जेव्हा आमच्या गावाकडे जातो तर अमरावतीला फ्रेश भाजीचं असतं शेतामधलं, त्याच्या भाज्या एकदम टेस्टी होतात. तर इकडे तो थोडासा फरक पडतो. इकडची वांगी तर आम्हाला बिलकुलच आवडत नाही. तर तिकडे गेलं म्हणजे काही स्पेसिफिक गोष्टी आहेत त्या आम्ही आवर्जून खातो. तर आता हे जे आहे ना, मी याच्यामध्ये जिरं टाकतात, पण आता माझ्याकडलं जिरं संपलेलं आहे तर मी जिरं टाकत नाहीये. आणि तसंच याला पेस्ट करते. पेस्ट पेक्षा थोडं थोडं हलकं हलकं बारीक करते. आज चक्क बनाना खाल्ला नानू तू. गुड गुड, तुला भूक लागली होती म्हणजे. आणि बघ ही अशी पेस्ट केली मी की थोडे थोडे दाणे पण दिसतात आणि खूप जास्ती बारीक नाही केलेला आहे. आता याला फोडणी टाकायची. तर नॉर्मल आपली भाजी जशी करतो ना तशीच फोडणी टाकणार आहे. कढईमध्ये तेल टाकून घेते सगळ्यात आधी. आणि आता मी इकडे माझं चाललेलं आहे, तोपर्यंत रोशन अनायाला ब्रेकफास्ट जे राहिलेला होता तो तिला कंटिन्यू केला. नंतर तिची आंघोळ, सकाळची कामं ऍक्च्युली रोशन करून घेतो, थोडीशी हेल्प होते मला, तर मग मी इकडे लक्ष देऊ शकते. तर हे सगळ्यात आधी तेल गरम झालं, यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर याच्यात कांदा टाकते. आणि इकडे कांदा होत आला. ऍक्च्युली ह्या तेलाला खूप फेस येतो, कारण हे घाणीचं तेल आहे शुद्ध, त्याच्यामुळे याला फेस जास्ती येतो गरम झालं की. तर यामध्ये मसाले टाकायचे आहे. कांदा झाल्यावर यामध्ये सगळ्यात आधी मी हळद टाकून घेतली. त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलं, कारण आपण मिरच्या वापरलेल्या आहेत. आणि त्यानंतर इथे धने पावडर टाकलेला आहे. त्यानंतर इथे मीठ टाकून घेतलं. हे मसाले छान मिक्स करायचे. त्यानंतर इथे टोमॅटो टाकला. तुरीचे दाणे जे आपण बारीक केले होते ना ते टाकून द्यायचे. आणि मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा घरातला मसाला टाकायचीच विसरली होती. मला आता असं वाटलं, अरे भाजी अशा वेगळ्याच कलरची का दिसते, खूप घाईघाईत करते ऍक्च्युली मी, त्याच्यामुळे मी विसरून गेली. तर हे मसाला टाकून देते. अजून भाजी झालेली नाही आहे तर तो होईल. सगळं छान मिक्स करते. यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि हे सध्या असंच होऊ देते 5 मिनिटं. आणि मग नंतर पाणी टाकेल याच्यामध्ये मी. तर हे असं झाकून थोडंसं 5 मिनिटं होऊ देते एकदम मीडियम फ्लेमवर. आणि इकडे ही भाजी होत आहे तोपर्यंत इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं. यामध्ये ना मी गरम पाणीच टाकणार आहे. तर हे पाणी उकळेपर्यंत तिला पण एकदम मीडियम फ्लेमवर होऊ देते. आणि इकडे पाणी गरम झालेलं आहे, तर ते मी भाजीमध्ये टाकते. या भाजीला थोडंसं जास्तीच पाणी लागतं, कारण ही पातळच अशी छान लागते. थोडंसं मग याच्यामध्ये हे टाकते कोथिंबीर. हे सगळंच पाणी मी यात टाकून दिलं, कारण ही भाजी पातळ छान लागते आणि अजून तिला शिजायला पण भरपूर वेळ आहे. एक मीडियम फ्लेमवर छान उकळायला ठेवते आणि 15 ते 20 मिनिटं छान याला उकळू देते, म्हणजे थोडी घट्ट पण येईल आणि एकदम मस्त टेस्टी बनते. आणि आता माझा 50% स्वयंपाक झालेला आहे. इकडे भाजी फोडणी टाकल्यानंतर कुकर लावून झालेला आहे. फक्त पोळ्या राहिलेल्या आहेत. जर ते तुम्हाला सांगितलं होतं की एक काहीतरी नवीन इनिशिएटिव्ह आम्ही घेतो आहे आणि सुरू करतो आहे, तर त्याची प्रिपरेशन चाललेली आहे. नेहा आलेली आहे आणि ती आता मोजमाप करते आहे. तर ते काय मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते. तर हे जे नेहा मोजत आहे ते आहे होममेड सॅरलॅक्स. आणि अनायासाठी जे सगळे सॅरलॅक्स बनवते मी
ते आता ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्हाला कुणाला हवे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर देत आहे. आणि हे बघा, सगळे आम्ही घरात असे सॅरलॅक बनवून घेतले आणि यानंतर नेहा ते सॅरलॅक तुम्हाला रेडी करून देणार आहे. तर तुमच्या बाळासाठी तुम्हाला जर हे सॅरलॅक हवे असतील तर तुम्ही 250 ग्रॅम 500 ग्रॅम्स अशा क्वांटिटीमध्ये ऑर्डर करू शकता. ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सॲप नंबर खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथे तुम्ही मेसेज करा आणि तुम्हाला कुठलं सॅरलॅक हवं आहे हे तुम्ही सांगू शकता. तर ते कुठले कुठले आणि त्यात काय काय वस्तू वापरलेल्या आहेत सगळे इन्ग्रेडियंट्स लिहिलेले असतील पॅकेटवर. अशा झिपलॉक बॅगमध्ये तुम्हाला ते मिळतील. हे 2 महिने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तर असे तब्बल आम्ही 6 ते 7 प्रकारचे सॅरलॅक्स बनवलेले आहेत आणि ते सगळे ऑनलाईन अवेलेबल आहे. आता इथनं पुढे जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला नक्कीच मेसेज करा. नाही नानू तर बाबा आंघोळ भिंगोळ करून रेडी झाली. नानूला आंघोळ कोणी करून दिली? कोणी करून दिली नानू आंघोळ तुला? डॅडाने. सांगायचं ना? नाही सांगत. काय लिहायचं ते मिक्सरच्यावर? हा काय लिहायचं आता ते? मिक्स सॅरलॅक. नाही, सॅरलॅक फॉर 10 to 18 months बेबी. हे लिही. मग त्याचं काहीतरी नाव लिहायला पाहिजे, जसं दाल सॅरलॅक आहे. मिक्स पाहिजे काय काय तुला सांगतो. डाळी आहेत, मुरमुरे आहे, मखाना आहे, ड्रायफ्रुट्स आहे. ड्रायफ्रुट्स आणि दाल सॅरलॅक. ड्रायफ्रुट्स अँड मिक्स सॅरलॅक आणि खाली ब्रॅकेट मध्ये ड्रायफ्रुट्स, दाल आणि सीड्स. हे ठरवलं का मग मिक्स्ड सॅरलॅक लिहायचं काय याच्यात? आणि ब्रॅकेट मध्ये ड्रायफ्रुट्स आणि काय तुम्ही म्हटलं आणखी? आणि ज्यांचे अक्षर चांगले आहेत ते लिहायचं काम करताय. हे नव्हतं पाहिजे. तुझीच की आपण हिंदीत व्हिडिओ. हा रवा आहे आणि हा पोहा. नाही, हा पोहा आहे. पोहा सगळ्यात कमी असेल. हा, ह्याला लेबलच नाहीये. संपले नाही. नानू तू कुठे चालली बेटा? हे आणि आमची वस्तू कुठली खाली गेली ना सोफ्याच्या खाली ती आम्हीच काढतो आपल्या हाताने. कशी काढते नानू तू? काय गेलं तुझं खाली? रडतो का बरं? जमलं नाही का तुला काढायला? काढ काढ काढ. काय गेलं नानू? मी काढून देते, राहू दे. तू तो तोंडात घालायचा नाही आता. पण आता तू घेतलं तर रडणं सुरू होईल. लागेल. इथे नेहा जी आहे ती तुम्हाला होममेड सॅरलॅक्स तुमच्या घरापर्यंत पोहोचवून देणार आहे आता तुमच्या बेबीजसाठी. ऍक्च्युली जे मी रेसिपी तुमच्याशी नेहमी शेअर करते, मला खूप जणांनी म्हटलं तुम्ही हे आम्हाला देणार का, म्हणजे बनवून देणार का? आणि ते माझ्यासाठी तरी पॉसिबल नव्हतं. पण नेहा म्हणाली की चला मी हे करू शकते, चला एका छोट्या बाळांसाठी एक चांगला इनिशिएटिव्ह मी घेऊ शकते. आणि म्हणूनच तिने हे होममेड सॅरलॅक बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर जर तुम्हाला हे सॅरलॅक्स हवे असतील तर मी खाली व्हॉट्सअप नंबर मेन्शन करते आहे तिचा. तुम्हाला याबद्दल काहीही क्वेरी असेल की हे तुम्ही बनवले कसे आहेत, यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत, इथे जे समोर स्टिकर असतात त्यावर सगळं काही लिहिलेलं आहे की हे सॅरलॅक कुठलं आहे, प्लस याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत, कुठल्या मंथच्या बेबीसाठी काय गोष्टी परफेक्ट राहील आणि किती क्वांटिटीमध्ये परफेक्ट राहील, त्या हिशोबाने हे सगळे सॅरलॅक्स बनवलेले आहेत. तर आम्ही इथे 7 प्रकारचे सॅरलॅक्स इंट्रोड्यूस करतो आहे. त्यामध्ये ओट सॅरलॅक आहे, मिक्स्ड सगळं सॅरलॅक आहे जे आता रिसेंटली मी आणायला देत आहे. आणि हे जे सॅरलॅक आहे मिक्सवालं ते मला वाटतं आपण 8 ते 9 महिन्यानंतरच दिलं पाहिजे त्यामध्ये, कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि मग त्यानंतर हे दाल सॅरलॅक आहे, त्यानंतर हे सुजी सॅरलॅक. हा, असे 7 प्रकारचे सॅरलॅक्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. तर तुम्हाला हवं असेल डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, नक्कीच पिंग करा आणि एकदा हे सॅरलॅक वापरून बघा. तुम्ही नेहमीच हे बाय कराल ही माझी गॅरंटी, कारण इतकं सोपं पडतं. ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे मला कधीही काही काम पडतं की मी काय देऊ अनायाला प्रश्न पडतो ना, त्यावेळी हे सॅरलॅक्स मला खूप जास्त हेल्प करतात. म्हणजे अनायाची जी 6 months to 10 months पर्यंतची जर्नी आहे ती या सॅरलॅक्समुळेच खूप सुखमय झालेली आहे. आणि अनायाला अजून दात आलेले नाहीये, तर काही काही बेबीजला दात न 15 महिने 18 महिने असे पण येतात. तोपर्यंत आपण त्यांना नॉर्मल जेवण खूप जास्त देऊ शकत नाही. मी तिला नॉर्मल जेवण देते पण तेवढ्या प्रमाणात ती खाऊ शकत नाही, कारण तिला खायला त्रास होतो, गळ्याला त्रास होतो. तर त्यावेळी तिचं पोट भरणं हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून मग मी असे सॅरलॅक्स वेगवेगळे बनवून तिला देते, जेणेकरून तिच्या पोटात सगळं जाईल प्लस खायला सोपं पडेल. आणि ही जी
ही जी मूग दाल खिचडी आहे ही इतकी जास्ती सोपी पडते. म्हणजे आपण नॉर्मल खिचडी बाळाला जी देतो तीच ही आहे. म्हणजे मुगाची डाळ, तांदूळ आणि जिरं या 3 गोष्टी वापरून ही खिचडी बनवलेली आहे. तर सगळं काही अवेलेबल आहे. नक्की व्हॉट्सअप करून पिंग करून तुम्ही हे सेरेलॅक्स एकदा मागवून बघा. मग अशी स्वयंपाक झाल्यानंतर शूट करायचं तर ते झालं आणि अनायाला जेवण बनवलं, पण तिला खूप झोप आली होती त्यामुळे तिने पूर्ण काही खाल्लं नाही आणि मग तिला झोपवून दिलं. मी सुद्धा थोडासा आराम केला कारण असं फार बरं वाटत नाही आहे. बॅग भरायची राहिलेली आहे अजून, आता ते कंटिन्यू करणार. पण अनायाने पूर्ण जेवण केलेलं नव्हतं ना, तर तिला आता थोडंसं मी खायला देणार आहे. ती झोपेतून उठली त्यामुळे खूप लेझी आहे. 5-10 मिनटं ती अशी माझ्याजवळच राहते आणि मग तिला थोड्या वेळात खाऊ घालते. मी पण सुद्धा फ्रेश मस्त चहा वगैरे पिते आणि परत मग माझी बॅग भरायला सुरुवात करते. तर चला मग पुढचं जे काही रुटीन आहे ते दाखवते तुम्हाला. चहा बघ कसा उकळतोय नानू. नानू चहा कोणी बनवला? दादाने चहा बनवला आपल्यासाठी. वेट स्माइल नाही आवडत का? चल हॅपी फेस हाय फाय. हाय फाय नानू. नानूला मुंगूस येतं का ग? आज नानूला माझ्याकडेच यायचं. ये आणि नानू हाय फाय कसा देतो ग? हाय फाय. नानू शेकन कसा करतो? सेकंड ओके. नानू नाही कसा म्हणतो? नाही नाही अच्छा नानूला बाय बाय करता येते का ग? नानू शिकला का बाय करायला? नानू कसं बघू जरा. कसं बाय करतो नानू? कसं करतो नानू बाय? मुंगूस नाही बाय कसं? बाय बाय बाय. बापरे नानूला विठ्ठल विठ्ठल पण येतं का? विठ्ठल विठ्ठल चहा गेला. काय झोपेतून उठल्या माझ्या मागे लागले म्हणून नानू. नानू झोप मी आताच उठली. बरं गिव्ह मी सम टाइम. नंतर बॅग भरणे हे माझं सगळ्यात आवडतं काम आहे, कारण इतकं टाइम टेकिंग असतं आणि काही विसरायला नको म्हणून खूप गोष्टी खूप व्यवस्थित भराव्या लागतात. तर आणि मला खूप वेळ पण लागतो. म्हणजे मी आता सुरू करून 15-20 मिनटं झाली. रोशन अनायाला घेऊन गेला गार्डनमध्ये. तिचं संध्याकाळची वेळ होती गार्डनची, तर तो तिला घेऊन गेला आणि मी इकडे हे काम करायला लागली. पण मला पहिले डोक्यात पहिले आणावं लागतं की मला काय लागणार आहे, किती दिवसासाठी लागणार आहे आणि काय. आणि आमचं काय होतं ना, आम्ही खूप दिवसासाठी जातो. म्हणजे 10-12 दिवस तर असतातच फिक्स आमच्या तिकडे. त्यामुळे आम्हाला खूप साऱ्या गोष्टी घेऊन पण जाव्या लागतात. तर आता मी ना इथे पूर्ण पसारा काढून ठेवला आहे बेडवर आणि मग त्यातलं जे जे पाहिजे ते म्हणजे सगळं काढून ठेवलं आहे. जे पाहिजे मला कबर्डमधून एक एक काढती आहे आणि घड्या करून ठेवल्या. मग सोबत सगळं तिघांचं सेग्रिगेट केलेलं आहे मी ऑलरेडी आणि सगळ्या तिघांच्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणार. तर तुम्हाला दाखवते. अर्धा बेड आता भरलेला आहे, बाकी थोडासा बाकी आहे. हे बघा बॅग्स पण काय घ्यायचे आहे, तिकडे स्वेटर कोणतं घ्यायचं आहे, त्यानंतर डायपर्स, वाईप्स, त्यानंतर रोशनचे कपडे वेगळे, अनायाचे कपडे वेगळे, त्यानंतर हे प्रेस केलेले आहेत हे वेगळे, त्यानंतर हे लग्नात कुठले घालायचे आहे ट्रेडिशनल वेगळे, मग थोडेसे वेस्टर्न वेगळे, घरात घालायचे वेगळे, असं सगळं सेग्रिगेट करून ठेवलेलं आहे. थोड्या वेळात मग मी सगळं पॅक करेल. पण आता मी चाललेली आहे खाली, कारण मला थोडीशी भूक लागली आणि असं वाटलं काहीतरी खावं. तर रोशन आणि अनाया खालीच आहे, तर मी खाली जाऊन थोडासा वडापाव वगैरे खाऊन येते आणि मग माझं काम कंटिन्यू करेल. खाली जाऊन आलो पण खूप जास्ती टाइमपास झाला, कारण खाली गेलं की मग त्रिशा भेटली होती, नेहा भेटली, मग चहा वडापाव सगळं खाल्लं. मी काही शूट घेतला नाही खाली गेल्यावर, कारण मला ना अजून बरं वाटत नाही. माझा गळा परत असं बसल्यासारखा होतोय आणि मला 1-2 दिवसात निघायचं आहे, तर मला लवकर बरं होणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि आता घरी आली, परत माझी पॅकिंग राहून गेली आणि स्वयंपाकाची वेळ झाली. अनायाला पण भूक लागेल, सगळ्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या वेळेतच झाल्या पाहिजे किंवा आम्हाला पण भूक लागेल. मग म्हणून म्हटलं पहिले स्वयंपाक करताना मग पॅकिंग माझी परत सुरू करेल. तर तसंही त्याला खूप वेळ लागतो, तर ते थोडं थोडं झालेलं आहे. म्हणजे थोडं माझं डोक्याच्या मागचं टेन्शन कमी व्हायला की हां होऊन जाईल आज. तर रात्री कितीही वाजले, 12ही वाजले तरी मी आज पॅकिंग करूनच राहील. पहिले आता स्वयंपाक करते, तर रोशनच्या आवडीचं अंडा करी करते. आणि फ्रीजमध्ये जर अंडे आहेत तर ते पण आम्हाला संपवायचे आहे, तर म्हणून आता अंडा करी करते आणि माझ्यासाठी तूप पोळी वगैरे असं तूप गुळ पोळी असं मी काहीतरी खाऊन घेते. तर आणि अनायासाठी बघते काय बनवायचं आज. तिच्यासाठी पण क्विक असं काहीतरीच बनवते, कारण वेळ नाही आहे फार, मला पटापट आवरायचं आहे. तर चला आता स्वयंपाक सुरू करते. अंडा करीची रेसिपी काय मी आता शेअर करत नाही, पण जर का तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मी पुढच्या कधीतरी व्लॉगमध्ये जेव्हा केव्हा बनवेन तुमच्याशी शेअर करेन. तर आता स्वयंपाकाला सुरुवात करते. संध्याकाळीच आमचं जेवण ना खूप सिम्पल असतं, तर फार नाही म्हणजे भात वगैरे वरण वगैरे सगळं लावत नाही. सकाळच्या जेवणामध्ये मी वरण भात भाजी पोळी अजून काय चटणी सलाद हे ते सगळं करत असते. संध्याकाळी मोस्टली भाजी पोळी किंवा एकतर वरण भात 2 पैकी एक काहीतरी असतं.
तर आज भाजीपोळी आहे, पटापट अंडा करी बनवते, भाजीपोळी बनवते, अनायाचं फूड बनवते अँड देन आय एम फ्री फॉर पॅकिंग. आणि इकडे भांडे धुवून ते पडलेले आहेत, ते पण लावायचे आहे. तर मी इथे स्वयंपाक करता करता ह्या गोष्टी सगळ्या सायमल्टेनियसली पटापट आवडते, तर होऊन जातं माझं ते सोबत सोबत. जर तुमच्यासोबत ही प्रॉब्लेम होत असेल की अंडे उकळल्यानंतर त्याची सालं पटापट निघत नाही, तर नेहमी त्यामध्ये मीठ टाका. मीठ टाकलं की त्याची साल जी आहे ना उकळल्यानंतर जी काढतो आपण ती पटापट निघतात आणि अंडा फुटत नाही. त्यामुळे ही ट्रिक तुम्ही वापरून बघा जर तुम्हाला माहिती नसेल तर. तसं मोस्टली ही सगळ्यांना माहितीच असते आणि ऑलमोस्ट सगळेजण वापरत पण असतील, म्हणजे टाकत असतील जेव्हा केव्हा अंडे उकळतात. आची आची इकडे माझी अंडा करी रेडी झालेली आहे, पोळ्या पण झाल्या आहे. नानसाठी तर इथे चपाती, थोडस तूप आणि गूळ असं मस्त तिला देते मी. तर आता तिचं डिनर हेच आहे. जास्ती नाहीच खाल्लं इन केस तर मग आपण दुसरं बघू काय करायचं तिच्यासाठी. पण मी प्रयत्न करते की आजकाल आमच्यातलंच तिला द्यायचं. नानू इज हंग्री. अशी बालिक करून देते तुला, बालिक बालिक मस्त. आणि आमची वॉकिंग करता करता असं डिनर पण होते. नानू आवडलं तुला? छान आहे छान आहे. कसं आहे? छान आहे छान आहे. देऊ देऊ तुला? अली बाबली. कुठे जायचंय कुठे जायचंय कुठे जायचंय? कुठे चालली तू? इकडे. आणि आता फायनली मी पॅकिंग संपवणार आहे पटापट. तर काय ड्रेसेस घ्यायचे ते काढून ठेवले आहेत मी. भरभर एक एक पॅक करत आहे आता माझ्या बॅग मध्ये. आणि माझी झाली ही सगळ्यात इम्पॉर्टंट माणसाची मग पॅकिंग आहे, ती म्हणजे अनायाची. आणि थोडे विंटर वेअर जास्ती घेत आहे मी, कारण आता तिकडे खूप थंडी आहे. आणि फायनली माझी पॅकिंग झालेली आहे, म्हणजे 80% झाली. बाकीची 20% ठेवली आहे, कारण आता सुचत पण नाही की काय काय राहिलेलं आहे. म्हणूनच मी एक दिवसाआधी पॅकिंग करते, म्हणजे काय गोष्टी राहिलेल्या दिवसभरात दिसतात त्या मग मी आणून ठेवते की अच्छा हे आपल्याला घ्यायचं आहे. तर आता पॅकिंग झालेली आहे. आणि यावेळी फार काही गोष्टी मी घेतल्या नाही, कारण लग्न आहे आणि सगळे लोक राहतील तर आणायला बिझी ठेवायला फार काही गोष्टी लागणार नाही आहे. छोटी मोठी खेळणी घेणार तिची. बाकी बेसिक ज्या गोष्टी आम्हाला लागणार त्याच घेतल्या, कारण असं होतं ना मी खूप सगळं घेऊन जाते पापड पसारा आणि मग तिकडे माझं सगळं होऊन जातं एक रूम. तर आता लग्न आहे तर तसं मी काही केलेलं नाही. आणायचे जे मॅट वगैरे आहे ते पण मी घेत नाही आहे, किंवा तिचं हाय चेअर वगैरे पण घेत नाही, कारण आजकाल ती हाय चेअरवर तशी पण बसत नाही जेवणासाठी. आधी खूप मॅन्डेटरी होती, कारण त्याच्याशिवाय ती बसून खायचीच नाही आणि सगळं मेस करायची. आता तर मेस होते पण ठीक आहे, म्हणजे बसून खात नाही त्यामुळे हाय चेअर नेणार नाही आहे. स्ट्रॉलर तेवढं घेऊन जाऊ आम्ही, ते तर गाडीत टाकून घेऊन जातात, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. कार सीट यावेळी मस्ट आहे, कारण ती काही गाडीत व्यवस्थित बसत नाही त्याच्यामुळे खूप वळवळ करते. तर यावेळी तिला आम्ही कार सीटमध्ये न्यायचा प्रयत्न करणार आहे, पण आम्हाला माहिती नाही ती किती बसणार, कारण तिला अजून सवय पडलेली नाही आहे. कुठल्याही गोष्टी ॲडॅप्ट करायला बाळाला ॲटलिस्ट 10 to 15 days लागतात. म्हणून मग जर न्यायचं असेल तर आम्हाला आतापासून सुरुवात करायला पाहिजे होती इथून 10 दिवसाआधीच, पण ती आम्ही केलेली नाही आहे, कारण आम्ही जवळपास जातो मग काय तिला कार सीटमध्ये टाकून न्यायचं असं होतं. तर आता दूरच्या प्रवासात बघू तिला टाकून जमलं तर. आणि आता वाजले आहेत 11:15. फायनली माझं पॅकिंग झालेलं आहे, बेसिक सगळं झालेलं आहे. छोटं मोठं काही राहिलं आहे ते उद्या होईल. आणि बाकी आता आजचा व्लॉग इथेच एंड करते. आम्ही चाललेलो आहे बाहेर. ॲज युजल आमची वॉक असते आणि काहीतरी असंच थंड खाऊन यायचं. थंडी आहे पण थंड खाऊन यायचं आहे, म्हणून आम्ही चाललेलो आहे. रोशनला रबडी खायची इच्छा झाली. तर ही सगळी पॅकिंग इथे झालेली आहे. ही माझी आणि अनायाचीच आहे बाय द वे. रोशनची अजून पॅकिंग राहिलेली आहे, तर तो त्याची बॅग भरतो. त्याचं सगळं काढून ठेवलं मी, पण आणखी काही गोष्टी पॅक करायच्या होत्या म्हणून पॅक केलेली नाही आहे बॅग. तर चला मग आजचा व्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.